एकीकडे SRA योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरू असताना खोपट येथील सिंगनगरमध्ये क्लस्टरची माहिती न देता रहिवाशांवर दबावतंत्र अवलंबलं जात असल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली। जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सिंगनगरमधील रहिवाशांनी सह्यांचं निवेदन देत आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातलं। क्लस्टरबाबत कोणतीही माहिती न देता काही मंडळी रहिवाशांकडून ॲफिडेव्हिटवर सह्या घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केळकर यांच्याकडे केली। कोणतीही माहिती न देता जबरदस्तीनं ती केली जात असल्यानं रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। याबाबत केळकर यांनी रहिवाशांना धीर देत कोणताही अन्याय त्यांच्यावर होणार नाही असं स्पष्ट केलं। लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात येईल असंही केळकर म्हणाले। त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत। याबाबत बोलताना केळकर म्हणाले की SRA योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरूच असून आता क्लस्टर योजना राबवताना अधिकाऱ्याऐवजी विकासकाची माणसंच रहिवाशांपर्यंत पोहोचून दबाव तंत्र वापरू लागलेत। अशा प्रकरणात रहिवाशांची फसगत होऊ नये म्हणून मी नेहमीच जागरूक असून सिंगनगरमधील रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं केळकर म्हणाले। दरम्यान धर्मवीर नगरमधील इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यानं कधीही दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली। याबाबत केळकर यांनी BSUB विभागाचे कलाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच दुरुस्तीचं काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत।